Dear student, today we will see the next chapter, that is disaster management. याला आपण त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन म्हणतो. याच्याविषयीची माहिती तुम्ही त्या ठिकाणी मागील इयत्ता जी आहे तर त्या मागील इयत्तांमध्ये त्या ठिकाणी पाहिलेली. कॅन यू रिकॉल, थोडंसं आठवायचंय. व्हॉट डू यू मीन बाय डिजास्टर? पण त्या ठिकाणी संकट म्हणजे काय किंवा आपत्ती म्हणजे त्या ठिकाणी काय डेफिनेशन आपल्याला सांगता येईल की डिजास्टर इज द सडन इव्हेंट दॅट कॉज लार्ज स्केल डॅमेज टू द लाईफ, प्रॉपर्टी अँड सोशल आस्पेक्ट ऑफ द नेशन अँड सोसायटी. आपत्ती म्हणजे सडन इव्हेंट, अचानक घडणारी घटना की ज्याच्यामुळे काय होतं नसते की मोठ्या प्रमाणावर असणारे जे काही जीव जे आहेत तर ते जीव त्या ठिकाणी जाणं, मृतहानी त्या ठिकाणी होणं. दुसरं आपलं सांगितले प्रॉपर्टी, मालमत्ता जी आहे तर ती मालमत्ताची त्या ठिकाणी नुकसान होणं. आणि सोशल आस्पेक्ट ऑफ द नेशन अँड सोसायटी, याच्यामुळे देश जे आहे तर ते देशाची, समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी हानी जी आहे तर ती हानी त्या ठिकाणी होताना दिसते. याला आपण त्या ठिकाणी म्हणतो डिजास्टर. सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ द डिजास्टर? आपत्ती जे आहे तर त्या आपत्तीचे दोन प्रकार कोणते? द मेन टाइप ऑफ द डिजास्टर आर नॅचरल अँड मॅनमेड डिजास्टर. ज्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की पहिलं असणारे जे काही डिजास्टर जे आहे तर त्या डिजास्टरला आपण त्या ठिकाणी नॅचरल म्हणजे सर्वसाधारणपणे याला आपण त्या ठिकाणी नैसर्गिक अशा प्रकारचं डिजास्टर त्या ठिकाणी होतं. दुसरं आपल्याला दिलेलं आर्टिफिशियल, ज्याला आपण त्या ठिकाणी कृत्रिम अशा प्रकारचं असणारे जे काही डिजास्टर जे आहे तर ते डिजास्टर त्या ठिकाणी म्हणताना दिसतो की आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम अशा प्रकारचं डिजास्टर. म्हणजे डिजास्टरचे त्या ठिकाणी दोन प्रकार आहेत. पहिला त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की नॅचरल म्हणजे नैसर्गिक, आणि दुसरं जे आहे तर ते मॅनमेड किंवा मानवनिर्मित अशा प्रकारचं डिजास्टर. लास्ट इयर यू हॅव इंट्रोड्यूस व्हेरियस नॅचरल कॅलॅमिटीज डिजास्टर. म्हणजे सर्वसाधारणपणे मागील असणारे जे काही इयत्ता जे आहेत तर त्या मागील इयत्तेमध्ये आपण विविध अशा प्रकारचे जे काही नैसर्गिक आपत्ती जे आहेत तर त्या नैसर्गिक आपत्तीची असणारी काही तोंड ओळख जी आहे तर ती तोंड ओळख त्या ठिकाणी घेतलेली आहे. दिस इयर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द अर्थक्वेक अँड सम अदर नॅचरल कॅलॅमिटीज. आता या इयत्तेमध्ये 8वीच्या इयत्तेमध्ये आपण सर्वसाधारणपणे भूकंप आणि इतर काही असणारे जे काही नैसर्गिक आपत्ती जे आहे तर त्या नैसर्गिक आपत्तींचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहे. पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी कॅन यू रिकॉल म्हटलेले, थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला आठवायला सांगितलेले की व्हॉट इज अन अर्थक्वेक, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द अर्थक्वेक. या ठिकाणी भूकंप म्हणजे काय आणि भूकंपाचे कोणकोणते परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतात. तर सर्वसाधारणपणे आता मागच्या वर्षी झालेले जे काही भूकंपाचे आपल्या परिसरामध्ये बसलेले जे काही धक्के जे आहेत तर त्या धक्क्यांचा अनुभव तुम्ही प्रत्येकाने त्या ठिकाणी घेतला असेल. आता काय दिलेलं की व्हॉट इज अन अर्थक्वेक. तर सर्वसाधारणपणे अर्थक्वेक आपल्याला काय सांगतील, द व्हायब्रेशन अँड क्रॅकिंग ऑफ द अर्थ क्रस्ट इज नोन ॲज अर्थक्वेक. पृथ्वीचा असताना तो काही पृष्ठभाग जो आहे तर तो पृष्ठभाग काय होताना दिसतो, व्हायब्रेशन होताना दिसतात, कंप वावताना दिसतात. त्याच्यानंतर क्रॅकिंग म्हणजे भेगा ज्या आहेत तर त्या भेगा त्या ठिकाणी पडताना दिसतात. यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणताना दिसते, अर्थक्वेक जो आहे तर तो अर्थक्वेक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. दुसरं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल इफेक्ट्स ऑफ द अर्थक्वेक. भूकंप जे आहे तर त्या भूकंपाचे असणारे काही परिणाम काय सांगता येईल, द बिल्डिंग अँड हाऊसेस कोलॅप्स कॉजिंग द सिव्हिअर डॅमेज टू द लाईफ अँड द प्रॉपर्टी. भूकंप झाल्यामुळं इमारती असतील, घरं असतील तर ते काय होताना दिसतात, त्या ठिकाणी कोसळताना दिसतात. याच्यामुळे जीवितहानी आणि मालमत्ता ज्या आहेत, प्रॉपर्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपर्टीचं नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी होताना दिसतं. दुसरा इफेक्ट आपल्याला सांगता येईल, द वॉटर अँड द इलेक्ट्रिसिटी सप्लाय इज डिस्टर्ब कॉजिंग इनकन्व्हिनियन्स टू द पीपल. भूकंप झाल्यामुळे पाणी असेल, विद्युत पुरवठा असेल तर याच्यामधला असताना जो काही पुरवठा जो आहे तर त्या पुरवठ्यामध्ये असुविधा जी आहे तर ती असुविधा त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसते. तिसरा आपल्याला सांगता येईल, पीपल गेट ट्रॅप्ड इन द रुबी अँड मे लॉस देअर लाईव्ह. भूकंप झाल्यामुळे काय होताना दिसतात, माणसं जी आहे तर ती माणसं त्या ठिकाणी गाडली जातात किंवा ते असणारे जे काही वरून जे काही इमारत पडताना दिसते तर त्याच्या आतमध्ये ती माणसं जी आहे तर ती माणसं त्या ठिकाणी गाडली जातात आणि याच्यामुळे त्यांच्या असणारा जो काही जीव जो आहे तर तो जीव त्या ठिकाणी जाताना दिसतो. पुढे
अर्थक्वेक, भूकंप म्हणजे काय डिटेलमध्ये आपल्याला आता त्या ठिकाणी पाहिजे बा की सडन व्हायब्रेशन ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ द अर्थ सरफेस ग्राउंड इज कॉल्ड अन अर्थक्वेक. म्हणजे सर्वसाधारणपणे काय सांगितलं, सडन व्हायब्रेशन ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ द अर्थ सरफेस ऑर ग्राउंड. म्हणजे अचानक काय होता नसते, पृथ्वीचा असताना तो काही पृष्ठभाग जो आहे तर तो पृष्ठभाग किंवा जमीन जी आहे तर ती जमीन काय होता नसते, हलताना त्या ठिकाणी दिसते. तिची कंपनं जे आहे तर ते कंपनं त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. यालाच आपण त्या ठिकाणी अर्थक्वेक जो आहे तर तो अर्थक्वेक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, भूकंप त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. These causes seismic wave leading to the movement of the earth surface like tremors, shaking or it goes up and down. म्हणजे ज्या वेळेला त्या ठिकाणी भूकंप जो आहे तर तो भूकंप त्या ठिकाणी होतो तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येत असते की भूकंपामुळे भूपृष्ठाचा काही भाग जो आहे तर तो मागे पुढे त्या ठिकाणी होताना दिसतो किंवा वर खाली त्या ठिकाणी होताना दिसतो. आणि यालाच आपण त्या ठिकाणी साहजिकच काय म्हणतो, याच्यामुळं भूकंपाचा पृथ्वीचा असताना तो काही भूपृष्ठ जो आहे तर तो भूपृष्ठ त्या ठिकाणी काय करताना दिसतोय, हादरताना त्या ठिकाणी दिसतो. पुढे द शॉक्स अँड द वेव्स फॉर्म्ड इन द इंटेरियर ऑफ द अर्थ स्प्रेड ऑन द सरफेस इन ऑल डायरेक्शन. म्हणजे भूगर्भामध्ये निर्माण होणारे जे काही धक्के असतील किंवा दुसरं आपल्याला सांगितलं जे काही लाटा ज्या आहेत तर त्या लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व असणाऱ्या जे काही दिशा ज्या आहेत, डायरेक्शन ज्या आहेत तर त्या डायरेक्शनला त्या ठिकाणी पसरताना त्या ठिकाणी दिसतात. द सेंट्रल पार्ट ऑफ द अर्थक्वेक इज द पॉइंट अबाव द इपी सेंटर ऑन द अर्थ सरफेस. आता इपी सरफेस म्हणजे सर्वसाधारणपणे भूकंप नाभी जी आहे तर ती भूकंप नाभी म्हणजे ज्या ठिकाणी भूकंपाचा असणार जो काही केंद्र जो आहे तर त्या केंद्राला त्या ठिकाणी काय म्हटलेले, इपी सेंटर जे आहे तर ते इपी सेंटर त्या ठिकाणी म्हटलेले. काय होता नसते की सर्वसाधारणपणे भूकंप नाभीच्या अगदी वर भूपृष्ठावर असलेल्या ज्या काही बिंदू जे आहेत तर त्या बिंदूस भूकंपाचा असणार जो काही केंद्रबिंदू जो आहे तर तो केंद्रबिंदू त्या ठिकाणी म्हटलेले की इपी सेंटर त्या ठिकाणी म्हटलेले. स्ट्रॉंग convulse or waves at first reach the epicenter and therefore major loss occur near to that area. म्हणजे सर्वसाधारणपणे अशा प्रकारच्या तीव्र स्वरूपाच्या असणाऱ्या काही लाटा असतील, हादरे असतील तर सर्वप्रथम ज्या ठिकाणी भूकंपाचा केंद्र आहे तर त्याच्या लगतच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी पोहोचतात आणि तेथे त्या ठिकाणी हानीचं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी सर्वात जास्त आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतं. आता इथे जी काही डायग्राम्स आपल्याला दिलेली तर तिचा त्या ठिकाणी विचार करायचा आहे की क्रॅक्स टू द बिल्डिंग्स. म्हणजे भूकंपामुळे काय झालेले बिल्डिंग जे आहे तर त्या बिल्डिंगला त्या ठिकाणी क्रॅक गेलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. त्याचबरोबर आपल्या लक्षात येताना दिसतंय की असणारा जो काही रोड जो आहे तर त्या रोडला सुद्धा क्रॅक जे आहे तर ते क्रॅक त्या ठिकाणी गेलेले. दुसरे असणारे जे काही डायग्राम जे आहेत तर त्या डायग्राम मध्ये फोकल पॉइंट आणि इपी सेंटर ऑफ द अर्थ म्हणजे भूकंप नाभी जी आहेत त्याला त्या ठिकाणी फोकल पॉइंट त्या ठिकाणी म्हटलेले, ज्याला आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये भूकंप नाभी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. आणि इपी सेंटर ऑफ द अर्थ म्हणजे भूकंपाचं असणारे काही केंद्र जे आहे तर ते केंद्र त्या ठिकाणी दाखवलेले. उदाहरणार्थ त्या ठिकाणी फोकल पॉइंट जो आहे तर तो पृथ्वीच्या भूगर्भामध्ये त्या ठिकाणी दाखवलेला आपल्याला त्या ठिकाणी. अशा प्रकारचे असणारे जे काही भूकंप फोकल पॉइंट जे आहे तर त्या फोकल पॉइंट पासून आपल्याला भूकंपाचा असणारा जो काही केंद्रबिंदू जो आहे इपी सेंटर जो आहे तर तो इपी सेंटर त्या ठिकाणी दाखवलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. आणि याच्यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्या असं लक्षात येताना दिसतंय की अशा पद्धतीचा असणारा जो काही इपी सेंटर जो आहे तर त्या इपी सेंटरचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला म्हणजे भूकंपाचा असणारा जो काही केंद्रबिंदू त्या ठिकाणी दाखवलेले आणि कशा पद्धतीनं असणारे जे काही प्लेट मुवमेंट जे आहेत म्हणजे भूस्तरीय हालचाली जे आहेत तर त्या भूस्तरीय हालचाली त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेले. आता पुढे काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे पुढे पहा काय सांगितलेले की शॉक्स ऑकर ड्यू टू एन अर्थक्वेक कॅन बी माइल्ड आर इंटेन्सिफाईड दॅट इज ॲक्यूट. म्हणजे भूकंपाची असणारे जे काही हादरे जे आहेत शॉक्स जे आहेत तर ते शॉक्स कसं सांगितले आपल्याला सर्वसाधारणपणे माइल्ड म्हणजे सौम्य किंवा दुसरं आपल्याला सांगितलं इंटेन्सिफाईड दॅट इज ॲक्यूट म्हणजे तीव्र स्वरूपाचे भूकंप जे आहेत तर त्या भूकंपाचे असणारे जे काही धक्के जे आहेत तर ते धक्के त्या ठिकाणी असू शकतात. On the earth, mild earthquake occur in a larger number than the intensified or the runners. सर्वसाधारणपणे पृथ्वीवर जेवढे त्या ठिकाणी भूकंप होताना दिसतात तर पृथ्वीवर होणाऱ्या ज्या काही विध्वंसक अशा प्रकारच्या भूकंपापेक्षा
माइल्ड स्वरूपाचे, सौम्य स्वरूपाचे असणारे जे काही भूकंप जे आहे तर त्या भूकंपांची संख्या त्या ठिकाणी आपल्याला खूपच त्या ठिकाणी जास्त त्या ठिकाणी आढळून येतात. पुढे, एव्हरी डे अर्थक्वेक्स आर नोटीस ॲट सम ऑर अदर प्लेसेस ऑन द अर्थ. पृथ्वीवर दररोज कुठे ना कुठे असणारे जे काही भूकंप जे आहे तर ते भूकंप झाल्याचं त्या ठिकाणी आपल्याला निदर्शनात त्या ठिकाणी येताना दिसतं. अकॉर्डिंग टू द ऑब्झर्वेशन ऑफ द नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर, एव्हरी इयर नियरली 12,400 to 4,100 अर्थक्वेक ऑकर्स ऑन द अर्थ. आता ते काय सांगितले की नॅशनल अर्थक्वेक इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजे राष्ट्रीय अशा प्रकारचे असणारे जे काही भूकंपाचे असणारे जे काही माहिती जी आहे तर त्या माहितीची असणारे जे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्राच्या निरीक्षणानुसार आपली असणारी जी काही पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीवर वर्षाला सुमारे 12,400 ते 14,000 भूकंप त्या ठिकाणी होताना दिसतात. आता ही माहिती कोणत्या वेबसाईटवरून घेतली तर ती वेबसाईट आपल्याला दिलेले रेफरन्स त्या ठिकाणी दिलेले आहे, संदर्भ त्या ठिकाणी दिलेले ती www.tris.edu जी वेबसाईट जी आहे तर त्या वेबसाईटवर तुम्ही जर व्हिजिट जर दिली तर तुम्हाला सुद्धा ही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी लक्षात येईल. पुढे, फ्रॉम दिस इट इज नोटीस दॅट अर्थ इज कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग. आणि या माहितीवरून तुमच्या असं लक्षात येईल की पृथ्वीवर सतत कमी अधिक प्रमाणामध्ये ही पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी काय करताना दिसते, आपल्याला कंप पावताना त्या ठिकाणी दिसताना दिसते. त्याच्यानंतर पुढे दिले पहा, द मशीन्स आर इन्स्ट्रुमेंट विच रेकॉर्ड द अर्थक्वेक इज कॉल्ड द सिस्मोग्राफ और सिस्मोमीटर. या ठिकाणी आपल्याला दाखवलेले पहा की सर्वसाधारणपणे व्हर्टिकल सिस्मोमीटर त्या ठिकाणी दाखवलं म्हणजे उभं अशा प्रकारचं भूकंप मापक यंत्र त्या ठिकाणी आहे. त्याच्यावर तो रिश्टर स्केल, किती रिश्टर स्केलचा भूकंप आहे तर त्याची नोंद त्या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये 10.30 दिसते. दुसरं जे आहे भूकंप मापक यंत्र तर ते त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल आहे, आडवं त्या ठिकाणी आहे. याच्यावर सुद्धा 10.30 रिश्टर स्केलचा असणारा जो काही भूकंप जो आहे तर तो भूकंप त्या ठिकाणी दाखवलेला आहे. तर असताना जे काही कागदासारखा आपल्याला भाग दिसतो तर त्याच्यावर असणारे जे काही भूकंप जे आहे तर त्या भूकंपाचे असणारे जे काही नेमका कशा पद्धतीने त्याचं व्हायब्रेशन झाले तर ते आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रिंटरवर त्या ठिकाणी दिसते. म्हणजे अशा पद्धतीचे अशा प्रकारचं असणारे जे काही यंत्र की जे यंत्र काय घेताना दिसते भूकंपाची जे आहे तर ते भूकंपाची नोंद त्या ठिकाणी घेताना दिसतं तर त्याला त्या ठिकाणी सिस्मोग्राफ किंवा सिस्मोमीटर अशा प्रकारचं नाव त्या ठिकाणी आहे. अँड द ॲक्युटेशन दॅट इज इंटेन्सिटी इज मेजर्ड इन द रिश्टर स्केल. आणि त्या भूकंपाची असणारी जी काही तीव्रता जी आहे तर ती तीव्रता मोजण्यासाठी स्पेलिंग नीट लक्षात ठेवा, रिश्टर RICHTER रिश्टर स्केल ही असणारे जे काही एकक जे आहे तर त्या एककामध्ये भूकंपाची तीव्रता जी आहे तर ती तीव्रता त्या ठिकाणी मोजली जाते. परीक्षेला हे स्केल जे आहे युनिट जे आहे तर ते युनिट त्या ठिकाणी विचारलं. दिस इज वन ऑफ द मॅथमॅटिकल मेजरिंग युनिट. हे जे काही रिश्टर स्केल जे आहे तर ते रिश्टर स्केल एक गणिती एकक जे आहे तर ते एकक त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर पुढे पहा की इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक्स आर मेन्शन बिलो. मग भूकंप जे आहे तर त्या भूकंपाचे असणारे ते काही परिणाम जे आहे तर ते परिणाम आपल्याला वर्णन जे आहे तर ते वर्णन आपल्याला खाली दिलेले. आणि हा जो काही दिलेला जो काही तक्ता जो आहे तर त्या तक्त्याचा काळजीपूर्वक तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यास जो आहे तर तो अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. स्टडी देम केअरफुली. पहा त्या ठिकाणी काय दिलेलं की इंटरनेट माय फ्रेंड म्हणजे इंटरनेट जो आहे तर तो माझा मित्र. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी इंटरनेट जे आहे तर त्या इंटरनेटवरून माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी शोधू शकतो. काय सांगितले की कलेक्ट द इन्फॉर्मेशन अबाउट द रिश्टर स्केल अँड इफेक्ट ऑफ द अर्थक्वेक. म्हणजे इंटरनेटच्या साह्यानं रिश्टर मापन पद्धती आणि भूकंपाचे असणारे जे काही परिणाम जे आहेत तर यांची माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी शोधायला सांगितली. आता पुढे काय सांगितलेले की कॉजेस ऑफ एन अर्थक्वेक म्हणजे भूकंप जे आहे तर त्या भूकंपाची असणारी काही कारण जे आहेत तर ती कारण पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी पाहू. कशा कशामुळे त्या ठिकाणी भूकंप जो आहे तर ते भूकंप होताना दिसतो. पहिलं आपल्याला सांगितलं व्हॉल्कनिक इरप्शन. आपल्या लक्षात येताना दिसतंय की पृथ्वीवर अनेक अशा प्रकारची व्हॉल्कनिक इरप्शन होताना दिसतात. म्हणजे ज्वालामुखी जी आहे तर त्या ज्वालामुखीचा उद्रेक त्या ठिकाणी होताना दिसतो. दुसरं आपल्याला सांगितले ट्रेसेस ऑफ द बिग डॅम्स ऑन द अर्थ. आपल्या लक्षात येताना दिसतंय की अनेक मोठी मोठी अशा प्रकारची असणारी काही धरणं जी आहेत तर ती धरणं त्या ठिकाणी नद्यांवर त्या ठिकाणी जमिनीवर त्या ठिकाणी बांधलेली आहेत.
मग या मोठमोठ्या असणाऱ्या जे काही धरणामध्ये साठलेला जो काही पाणी साठा जो आहे तर त्या पाणी साठ्याचा जमिनीवर असणारा जो काही ताण जो आहे तर तो ताण त्या ठिकाणी पडताना दिसतो, स्ट्रेस त्या ठिकाणी पडताना दिसतो. याच्यामुळे त्या ठिकाणी भूकंप जे आहे तर ते भूकंप त्या ठिकाणी होतात. आपल्याकडे असणारे जे काही कोयना धरण जे आहे तर त्या कोयना धरणामध्ये अनेक अशा भूकंपाची असणारे जे काही केंद्र जे आहेत तर ते केंद्र त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. पुढचं आपल्याला सांगितलं मायनिंग, ज्याला आपण खाणकाम म्हणताना दिसतो. डोंगर जे आहे तर ते डोंगर त्या ठिकाणी फोडले जातात. याच्यामुळे सुद्धा भूकंप जो आहे तर ते भूकंप त्या ठिकाणी होताना दिसतात. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलंय अंडरग्राऊंड ऍटॉमिक टेस्ट, जमिनीच्या आतमध्ये घेतल्या जाणाऱ्या काही अणुचाचण्या. उदाहरणार्थ इंदिरा गांधींच्या काळामध्ये, वाजपेयींच्या काळामध्ये राजस्थानमधील असणारे जे काही पोखरणचं असणारे जे काही वाळवंट जे आहे तर त्याच्यामध्ये अनेक अशा प्रकारच्या अणुचाचण्या त्या ठिकाणी म्हणजे जमिनीच्या आतमध्ये घेतल्या जाणाऱ्या ज्या काही ऍटॉमिक टेस्ट जे आहे तर त्या ऍटॉमिक टेस्टमुळे सुद्धा भूकंप जे आहे तर ते भूकंप होण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. पाचवं आपल्याला दिलेलं पहा वॉटर पर्क्युलेट्स थ्रू द क्रॅक्स ऑफ द अर्थ. आपल्याला लक्षात देता नसते की भूपृष्ठाच्या अंतर्भागात पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी पर्क्युलेट होतं, झिरपतं. त्याच्यानंतर पुढे सांगितले ड्यू टू द ट्रेमेंडस हीट द वॉटर कन्व्हर्ट्स इनटू स्टीम. आणि सर्वसाधारणपणे आतील असणारी जी काही प्रचंड असणारी जी काही उष्णता जी आहे तर त्या उष्णतेने त्या पाण्याची असणारी जी काही वाफ जी आहे तर ती वाफ त्या ठिकाणी होते. द स्टीम फोर्स ट्राईज टू कम आउट फ्रॉम द लुजन अर्थ सरफेस कॉजिंग द अर्थक्वेक. मग अशा प्रकारची आतील असणारी जी काही प्रचंड उष्णता जी आहे तर त्या प्रचंड उष्णतेमुळे पाण्याची त्या ठिकाणी वाफ होताना दिसते. ती वाफ कमकुवत अशा प्रकारचा लुजन पृष्ठभाग जो आहे तर त्याला कमकुवत अशा प्रकारचा पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागामधून बाहेर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करताना दिसते. आणि अशा वेळेला त्या ठिकाणी तो भूकंप जो आहे तर तो भूकंप त्या ठिकाणी होताना दिसतात. अशा पद्धतीची भूकंपाची आपण त्या ठिकाणी कॉजेस जे आहेत, कारण जे आहेत पाहिली तर अशाच पद्धतीने आपल्याला इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक त्या ठिकाणी पाहायचं आहे. म्हणजे भूकंप जो आहे तर त्या भूकंपाचे असणारे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिलेले पहा काय काय सांगता येईल की इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक. त्याच्यामधला पहिला दिलेला आपल्याला लॉस ऑफ ह्युमन बिंग, वाईल्ड अॅनिमल्स अँड द पेट्स. म्हणजे भूकंप झाल्यानंतर मनुष्यासह वाईल्ड अॅनिमल्स म्हणजे वन्यजीव आणि पुढे आपल्याला सांगितलं पेट्स म्हणजे पाळीव प्राणी जे आहेत तर यांची जीवितहानी जी आहे तर ते जीवितहानी त्या ठिकाणी होताना. दुसरं आपल्याला सांगितलं इकॉनॉमिक लॉस ऍट लार्जर स्केल, दॅट इज द इलेक्ट्रिक पोल्स, पाईपलाईन्स, हाऊसेस, बिल्डिंग्स, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स आर डिस्ट्रॉय. भूकंप झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी इकॉनॉमिक लॉस म्हणजे वित्तहानी जी आहे तर ती वित्तहानी त्या ठिकाणी होताना. कशा कशाची होताना दिसते, इलेक्ट्रिकचे असणारे जे काही खांब असतील, पाईपलाईन्स असतील, घरं असतील, इमारती असतील, रस्ते असतील, लोहमार्ग असतील, हे सर्व त्या ठिकाणी उद्ध्वस्त त्या ठिकाणी होताना दिसतात. तिसरं आपल्याला सांगितलं इकोसिस्टम डिस्ट्रक्शन ड्यू टू द लॉस ऑफ द बायोडायव्हर्सिटी. भूकंप झाल्यामुळे असणारी जी काही विविध अशा प्रकारची झाडं असतील, जंगल असतील, जैवविविधता जी आहेत, बायोडायव्हर्सिटी जी आहे तर त्याचं नुकसान होऊन असणारी जी काही इकोसिस्टम जे आहेत, परिसंस्था जी आहेत तर ती परिसंस्था त्या ठिकाणी धोक्यात येताना दिसते. चौथं आपल्याला सांगितलंय डिरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ द रिव्हर्स स्ट्रीम चेंजेस. भूकंप झाल्यामुळे नद्या असतील, नाले असतील तर यांचे असणारे जे काही वाहण्याचे पाण्याचे असणारे जे काही प्रवाह जे आहेत तर ते प्रवाह सुद्धा त्या ठिकाणी बदलताना दिसतात. फिफ्थ आपल्याला दिलेले पॉसिबिलिटी ऑफ द फायर इन द सिटीज इन्क्रीजेस. शहरी भागामध्ये आग लागण्याचे जे काही धोके जे आहेत तर ते धोके त्या ठिकाणी संभवताना. आता आग काय लागताना दिसते, पोल जे आहेत तर ते इलेक्ट्रिकचे पोल त्या ठिकाणी कोलॅप्स होताना दिसतात, शॉर्ट सर्किट होताना दिसतंय आणि याच्यामुळे त्या ठिकाणी शहरी भाग जे आहेत तर त्या शहरी भागामध्ये अशा वेळेला त्या ठिकाणी आग लागण्याचा धोका त्या ठिकाणी संभवताना दिसतो. सिक्स्थ आपल्याला दिलेले की देर इज द अर्थक्वेक ऍट द बॉटम ऑफ द ओशन इट मे क्रिएट सुनामी. स्पेलिंग नीट लक्षात ठेवा, टीचा उच्चार त्या ठिकाणी सायलेंट आहे, TSUNAMI. सुनामी वेव्स अँड देअर बाय लार्ज स्केल डिस्ट्रक्शन ऑफ द कोस्टल रिजन. म्हणजे काय सांगितले पहा की इफ देर इज द अर्थक्वेक ऍट द बॉटम ऑफ द ओशन म्हणजे भूकंपाच्या तळ जो आहे तर त्या तळाशी जर त्या ठिकाणी समुद्राच्या तळाशी जर भूकंप जर त्या ठिकाणी जर झाला तर काय सांगितलं इट मे क्रिएट सुनामी वेव्ह. तर याच्यामुळे सुनामीच्या लाटा त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतात. प्रचंड 2-2, 4-4, 5-5 किलोमीटर एवढ्या उंचीच्या पाण्याच्या लाटा त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आणि अशा प्रकारच्या लाटा त्या ठिकाणी तयार होऊन किनारपट्टीचे असणारे काही भाग जो आहे
तर त्या भागावर या ठिकाणी धडकताना दिसतात आणि याच्यामुळं किनारपट्टीच्या भागाचं मोठ्या प्रमाणावर असणारे जे काही नुकसान जे आहे तर ते नुकसान डिस्ट्रक्शन त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि सेवंत आपल्याला दिलेलं आहे की लेव्हल ऑफ द वॉटर टेबल चेंजेस. भूगर्भामधील असणारी जी काही जल पातळी जी आहे तर ती भूकंपामुळे काय ते खालीवर होताना, विहिरींचं बोरवेलचं पाणी कधी कधी जाताना दिसतं तर कधी त्या ठिकाणी येताना दिसतं. आणि याच्यामुळं भूमिगत असणारी जी काही जल पातळी जी आहे तर ती जल पातळी त्या ठिकाणी वर खाली जाताना दिसते. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.